येत्या 8 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा होणार आहे। तर यावेळेस मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून त्यासाठी भव्य दिव्य तयारी करण्यात आली आणि इतर शेजारील देशांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले। तर भाजपमधून केंद्रीय मंत्रिपदासाठी नारायण राणे आणि नितीन गडकरी यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। राज्यातील भाजपच्या खासदारांपैकी कुणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत फडणवीसांशी देखील चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीमध्ये उद्या एनडीएच्या सगळ्या खासदारांची बैठक होणार आहे। त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार असल्याचं बोललं जातं आणि 8 जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार देखील पडणार आहे। नव्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेच्या वाटेला 2 मंत्रिपदं येतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री म्हणून कुणाला सामील करून घ्यायचं यावर आज निर्णय होणार आहे। शिवसेना शिंदे गटाकडून 2 खासदारांना संधी देण्यात येणार आहे। त्यातही अनुभवी आणि मराठा समाजातील खासदाराला कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलावली आहे। वर्षा बंगल्यावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीनंतर खासदारांसहित शिंदे दिल्लीला जाणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानानंतर राजकीय पडसाद उमटायला आता लागलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज देवेंद्र फडणवीसांची भेटही घेणार आहेत। तर फडणवीसांच्या मनधरणीचे या ठिकाणी प्रयत्न केले जाणार आहेत। भाजपचे नेते निलेश राणेंनी ट्विट करत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर आता दावा केलाय। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पारंपरिक भारतीय जनता पक्षाचा आहे आणि तो आम्हाला परत मिळावा, तो आम्ही घेणार असं ट्विट त्यांनी केलंय। लोकसभेतील विजयानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर येत असून यावेळेस त्या दौंड इंदापूरमधील मतदारांचे आभार मानणार आहेत। तर अमरावतीमधील माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी भाजपच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे, मात्र तरी देखील त्यांचा पराभव झाल्यामुळे आपण नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याची भूमिका घेत प्रवीण पोटे यांनी ही भूमिका घेतली। धर्मराव बाबा आत्रम यांच्या अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये उद्या धर्मराव बाबा आत्रम दिलो के राजा हा चित्रपट प्रदर्शित करतायत। तर आत्रम यांनी केलेली विकास कामं आणि त्यांच्या नक्षल अपहरणाचा थरार ते चित्रपटातून आपल्या मतदारांसमोर पहिल्यांदाच आणतायत। विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसू नये यासाठी नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे। जर देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालंच तर मुंडकं काँग्रेसचं, हातपाय चंद्राबाबू नायडू आणि टीएमसीचे आणि बोट शरद पवारांचं असेल असं सरकार कसं चालेल असा खोचक सवाल करत मंत्री गुलाबराव पाटलांनी इंडिया आघाडीला टोला लगावलाय। संजय राऊतांवर सुद्धा गुलाबराव पाटलांनी सडकून टीका केली आहे। महाविकास आघाडीनं नरेटिव्ह तयार करत संविधान बदलणार असं सांगून महाराष्ट्रात मतं घेतली आहेत असं टीकास्त्र गुलाबराव पाटलांनी डागलंय। लोकसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्याही एका पक्षास बहुमत न मिळाल्यामुळे केंद्रात आघाडी सरकारनं येणार असून त्याचा परिणाम म्हणून आगामी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा सुकाळ होऊ शकतो असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केलाय। तर मोफत वीज कर्जमाफी या योजना केंद्रस्थानी आल्यास आर्थिक वृद्धीला फटका बसू शकतो। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी फोनवरून मोदींचं अभिनंदन केलंय। तसंच त्यांच्या कार्यालयानं मोदींच्या यशाबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबद्दल आणि ऐतिहासिक निवडणुकीतील सुमारे 650 दशलक्ष मतदारांचे अभिनंदन। दोन्ही राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संबंध वाढतायत, तर आम्ही अमर्यादित सामर्थ्याचं सामायिक भविष्य अनलॉक करतोय असं बायडन यांनी म्हटलंय। तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सुद्धा मोदींशी संपर्क साधत त्यांचं अभिनंदन केलंय। यूके आणि भारत सगळ्यात जवळचे मित्र असून ही मैत्री पुढेही वाढत राहील असं सुनक यांनी एक्सवर म्हटलंय। इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी एक्स अकाउंटवरून मोदींचं अभिनंदन केलंय।
पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. भारत आणि इस्रायलमधील मैत्री नवीन उंचीवर जाईल, बधाई हो, असं नेतान्याहू यांनी म्हटलंय. तर श्रीलंकेचे पंतप्रधान गुणवर्धना यांनी देखील मोदींना शुभेच्छा दिलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि आव्हानांवर मात करण्यासाठी, जगभरात शांततेसाठी सहकार्य वाढवण्यासाठी नवीन संधी शोधताना भारतात सोबत काम करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असंही ते म्हणाले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद्र कुमार जगन्नाथ यांनी सुद्धा मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींचे तुमच्या ऐतिहासिक तिसऱ्या विजयाबद्दल अभिनंदन आणि तुमच्या नेतृत्वाखाली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला भारत उल्लेखनीय प्रगती करत राहील. मॉरिशस भारत विशेष संबंध चिरंतर राहो, असं देखील त्यांनी म्हटलंय. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी मोदींचं अभिनंदन केलंय. मोदींचं अभिनंदन करत त्यांनी या भारतीयांच्या उत्साही सहभागानं जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा निवडणूक उत्सव यशस्वीपणे पूर्ण केल्याची नोंद ठेवताना आम्हाला आनंद होतोय, असंही ते म्हणाले. आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मुइझू यांनी देखील मोदींना शुभेच्छा दिल्यात. सलग तिसऱ्यांदा मिळवलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करत द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी भारतीय पंतप्रधानांसोबत काम करण्यास आम्ही इच्छुक आहोत, असंही ते म्हणाले. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं पहिला वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल प्रकाशित केलाय. तर मुंबईमधील वातावरणीय बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्रशासन प्रणाली बळकट करण्याच्या दिशेनं महानगरपालिकेनं अहवाल तयार केलाय. अर्थसंकल्पातील भांडवली खर्चाच्या 32% तरतुदी या वातावरण कृती आराखड्यासाठी वापरण्यात येणार आहेत. गोव्यात दाखल झालेला मान्सून मुंबईमध्ये येण्यास 10 जून उजाडण्याची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये उकाड्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे जूनमधील पावसाऐवजी मुंबईकरांच्या घामाच्या धारांनीच मुंबईकर त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतं. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार आहे. 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत आणि 8 जूनपर्यंत दररोज समुद्रात मोठी भरती येणार आहे. पावसाळ्यातील 4 महिन्यांमध्ये एकूण 22 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. अंधेरीमधील गोखले पूल, सीडी बर्फीवाला पूल परस्परांना जोडण्याचं काम प्रगतीपथावर असून आता हे काम अंतिम टप्प्यात आलंय. तर हे काम 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या कामाची बुधवारी पाहणी सुद्धा केली आणि उर्वरित कामं जलद गतीनं पूर्ण करून हा पूल लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा, असे निर्देश गगराणी यांनी पालिका यंत्रणेला दिले.